पैसे देना बे मुझे कोण चालत मुझे शिकवते म्हणते ना तर बस त्याच्याबरोबर मनोरंजन आहे करते म्हणते. पण आपला उद्देश जरा वेगळा. आपल्याला या गावातल्या लोकांच्या तोंड बंद करायचे आहेत. मुंजा मुंजा म्हणतात नाही का. साला पाहतो असेल दाणे टाकून पाहतो दाणे नाही तर शेंगदाणे टाकून पाहिजे खाली ना खाली बस त्या कोंडीने तसा मुरकुट नोस टाकतो. बस जमला पिंजला ना तिला लग्नच करून टाकतो. बस काय एवढा बोलूनच टाकायचा ना बेमस्त माम करून टाकायचा. आपल्याला काय कशी चालते कोकणी भाकणी लग्नी लुगडी नाही भेटली तर बस दोन लेकराची माया चालते. हे काही वाईट आहे का. बस हे थोडा आपल्याला फक्त आता थोडसा ट्राय करून घरात तुम्ही आहे का नाही का पण आवाज मारून पहा. आईली जर बाईच्या बरोबरच बाहेर येईल नाही का. ओ बाई ओ चंद्रबाई आगा ओ चंद्रबाई. गावातले लोक मुंजा मुंजा म्हणते ना तूही म्हणायला लागलीस का. नाही तू जर तयार असशील तर बोल मी बस आता तुझ्याशी लग्नच करणार. नाही मुंजा म्हणतात म्हणूनच म्हणता. लग्न आणि माझ्याशी हे बघ संजा पहिली गोष्ट तर ही आहे की मी इथे लग्न करून संसार फाटायसाठी आले आणि दुसरी गोष्ट ही की तू इथे कशासाठी आलास का ते सांग. मी आलो ते आता पोटरी आहे ना पोटरीमध्ये टोंगऱ्याच्या खालची तिथे म्हणतात पोटरी तीच राहायच्या खाली खाग लागते. माझा विषय असा आहे आता तू म्हणजे लग्नामध्ये तुझ्यावाली जर कोणी जर भेटली या वर्षी आठवूनच टाकतो असा माझा विषय. काय म्हणालास माझ्यावाडी. नाही तसा तू जर म्हणत असेल तर तुम्ही काही तशी वाईट नाही. आपल्याला काय भोकणी भाकणी लग्नी लुगडी नाही भेटली वाटले दिली सपास दोन लेखाची माहिती काही वाईट नाही. फक्त तू हो पण बस आता मी एका पायात तयार असतो. मला ना मला तुझी फालतूची बडबड अजिबात ऐकायची नाही. इथे कशासाठी आलास ना ते सांग. हा विषय आहे. तू एका कशासाठी आलास हे नाही का. नाही आता बाहेर पांढऱ्यावर बऱ्याच चर्चा चालू आहे का म्हणजे तुझ्या या ठिकाणी कुठे तू कोणा नाच गाणं शिकवते म्हणतो पण पुढच्या वर्षा अशी खबर लागली आहे का येथे येणाऱ्या लोकांचा तू विशेष पद्धतीने मनोरंजन करते. बाहेर पाठीला चर्चा आपण नाही म्हणजे तू ना अगदी बरोबर ऐकलास. तुझ्याही ऐकलास ते बरोबर ऐकलास पण तुला हेही माहित असेल की चंद्रबाईचं काम नक्कीच आणि नक्कीच असते ना म्हणून ह्या सगळ्या कामाचे ना मी नक्की पैसे नाही तसं नाही. आपलं काम नक्कीच आहे बिलकुल असं नक्की खरं फेकतो नक्की दिला का समजा मी नक्की जर असा पैसे दिले तर कोणती सेवा देऊ शकतो. चंद्र आहे ना पैशासाठी काहीही करू शकते. काहीही म्हणजे काहीही. म्हणजे समजा मी जर का पैसे आणून गेलो तुझ्याकडे तर तू माझी इच्छा पूर्ण करू शकतो. तेव्हा तुझी इच्छा काय ते माझ्या सांगण्यानेच लक्षात आलंय. आणि जर पैसे आणले असशील तर बोल. नाही समजा आता सध्या माझ्याकडे कणकी सुरू आहे. सध्या पैसे वगैरे नाही आहे पण आता आपली म्हणजे गरज म्हणजे कसं झालं आपल्याला हे म्हणजे जीवनावश्यक वस्तू झाली आहे. म्हणजे 2-3 दिवसांमध्ये लग्न असं अजिबात नाही. तुला मी आताच सांगितलंय चंद्रबाईचं काम नगदी दे आणि नगदी घे असते. हा नाही म्हणजे विषय खरं सांगायचं म्हणजे कसं आहे का आता आमचा पाड लागणार आहे जोडीचा नाही का. लाल कंदारीवर लावला चांगलं दाखवून पैसे देवीनं घेतलं का जोडी जिंकली का तुला मला
पैसे आणावे लागतील तरच बोल, नाहीतर निघू शकते. अरे संजय म्हणते संजय. अरे माझ्या घरचे लोक माझं लग्न करून देत नाही ना, म्हणून या गावातले लोक मला मुंजा म्हणते. त्याच टेन्शन पाहिजे देतो बाई देशी दारू गांजा. साल्याला इकडची दुनिया तिकडे करीन, पण आता मला पैसे आणल्याशिवाय जमणारच नाही आम्हाला. मी जर पैसे नाही आणलो तर का साला का अर्थ आहे. अरे इकडे काही करीन मी बाई, म्हणजे का फेस टू फेस बाय तुझ्यासाठी साला खडे खडे. पण पैसे मात्र नगदी आणि नगदी आणि तवास तवास या माझ्या पोटरीला लागलेली खास आहे.